जसं पाहिजे तसं साठी. नमस्कार आहे मित्रांनो. आपलं शरीर मजबूत ठेवण्यासाठी ज्याच्यात लय मोठा दम आहे ना, की दम हित घालायचं. हित कावर घालायचं आहे तर हितात दम जर घातला तर आपलं शरीर मजबूत होतं, निरोगी होतंय. आणि हित घालायचं म्हणजे काय करायचंय, नुसतं आला फिरला, ते आमच्या मित्राने 4-5 राऊंड मारले त्या ग्राउंडला आणि गेला घरी. पुन्हा म्हणते बायकोला काय बनवलंय, अंडी बनवली का, चिकन बनवले का, फ्राय बनवले का, मी व्यायाम करून आले. हिथं तर काहीच केलेलं नसते. मग काय करायचंय तर हे खोऱ्या जन्मल्यावर आपली इथली नाळ तोडतो ना, ही नाळ पुरण्यासाठी ही खोऱ्या, आणि पुन्हा शेवटला आपल्याला पुरण्यासाठी हीच खोऱ्या. म्हणून ही खोऱ्या मध्यंतरीच्या काळात तुम्हाला जीवन जगत असताना तंदुरुस्त ठेवण्याचं काम ही खोऱ्या करते. शेतकऱ्याकडे बघा, रात्रना दिवस खोऱ्या हातात असते, म्हणून त्याचं शरीर चांगलं असते. ह्या खोऱ्यानं असं खोदा, असं खोदा, असं खोदा, असं खोदा. ती का खोदा तर असं केल्यामुळे ही चरबी कमी होते, छाती मजबूत राहते, कंबर अशी वागते, कंबर मजबूत राहते, गुडघे, घोटे आणि फुफ्फुस स्वच्छ वास घेण्यासाठी अत्यंत चांगले. बीपी खलास, शुगर खलास, सगळं नॉर्मल, तंदुरुस्त शरीर. म्हणून हे खोऱ्यामुळे होत आहे. ते तुम्हाला सांगायचंय, असा खोऱ्याचा व्यायाम करा. असा किमान 200, 400, 500 खोरे मारा. हे तालीम रेग्युलर खोदत असतो. काय लोक म्हणतात 10 मिनिट जीसीबी लागली तर खालीवरी होते. अरे जीसीबीमुळे तुमचं शरीर खालीवरी व्हायचं बंद झालं ना, तुम्ही तंदुरुस्त व्हायचं बंद झालं. सगळं मशीननं काम घेतलं आणि म्हणून माणसं काम करायचं बंद झालं. आणि जेवढं काम करायचं बंद झालं तेवढं माणसाला सुख मिळालं, आणि जेवढं सुख तेवढा माणूस रोग येईल. त्याचं कारण सांगतो. ज्यांच्या घरी बाया भांडे घासतात, धुणे धुतात, महिना 500 रुपये घेतात, तिचं शरीर तंदुरुस्त असते. आणि जी मालकीण असते ना, ती पलंगावर बसून रोगील झालेली असते, चक्कर येऊन पडती, बीपी होऊन मरती. तिला उचलून नेण्याचं काम ती मोलकरीण करते. म्हणजे मोलकरीण काम करत असल्यामुळे तंदुरुस्त असते, आणि बसणारी मालकीण रोगील असते. म्हणून बसणाऱ्या मालकीणीला विनंती आहे, रेग्युलर भांडे घासा, पाणी स्वतः घ्या, स्वतः वता. मशीनमध्ये तुम्ही मेहरबानी करून एकच मिनिट मेहरबानी करून मशीनमध्ये कपडे धुण्यापेक्षा काम करा. तंदुरुस्त राहा, निरोगी राहा. धन्यवाद मित्रांनो.